नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर आपटेवाडी परिसरामध्ये युवा सेना शहर अधिकारी भावेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून भव्य अशा दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे गणेशजी राणे असतील, शिवसेना शहर संपर्क प्रमुख रुपेशजी गोरे असतील, यांच्यासह सुदाम घुगे असतील, अनेक शिवसैनिक जे आहेत ते बदलापूर शहरातील या मंचावरती आपल्यासोबत दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रज्वल प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जो आहे तो थर लावण्याचा प्रयत्न आता करण्यात येणार आहे आणि जवळपास सकाळपासून अनेक दहीहंडी पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आणि संध्याकाळी ही दहीहंडी जी आहे ती फोडली जाणार आहे। आकर्षक बक्षीस या ठिकाणी दहीहंडीची आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3,33,331 रुपयांची ही दहीहंडी आपटेवाडी परिसरामध्ये आयोजक भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे। नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून आपटेवाडी परिसरामध्ये जर आपण बघितलं तर अनेक महत्त्वाची कामे केली जातात आणि विकास कामे असतील, प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात राहण्याचं काम जे आहे हे भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून केले जातं। तसंच शहरामधील सांस्कृतिक पारंपरिक सर्व उत्सव जे आहेत ते देखील या ठिकाणी भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण भावेशजी म्हात्रे यांच्यासोबत देखील संवाद साधणार आहोत। मात्र तत्पूर्वी समोरील प्रज्वल प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी थर लावण्यात येणार आहे। हे संपूर्ण थर जे आहे ते आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण भावेशजी म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। नक्कीच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पाऊस म्हटलं तर हे सूत्र जे आहे श्रीकृष्णाच्या जन्मापासून सुरू आहे। प्रज्वल प्रतिष्ठान जे आहे या ठिकाणी 8 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे। नक्कीच बदलापूर शहरातला सर्वात उंच थर या ठिकाणी या दहीहंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण 8 थर म्हणजे बदलापूर शहरामध्ये मला तरी वाटत नाही की कुठेतरी 8 थर लागले असतील आणि प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपटेवाडी परिसरामध्ये या ठिकाणी 8 थर लागणार आहेत। शिवसैनिक भावेश केशव म्हात्रे युवा सेना उपशहर अधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे दहीहंडी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातील अतिशय थर लावण्यास या ठिकाणी जर बघितलं तर सुरुवात झालेली आहे आणि 8 थर या ठिकाणी प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलामी देण्यात येणार आहे। 8 थर लावून या ठिकाणी सलामी देण्यात येणार आहे। नक्कीच या गोविंदांना 8 थर लावण्यासाठी यश मिळतं का हे आपण बघणार आहोत। सर्व गोविंदा जे आहेत, इतर गोविंदा पथक जे आहेत ते यात गोविंदा पथकाला थर लावण्यासाठी मदत करत आहे। नक्कीच प्रत्येक गोविंदा हा गोविंदाला सांभाळून घेतो आणि 8व्या थरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो। बदलापूरच्या आपटेवाडी परिसरामध्ये जवळपास 8 थर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लागताना पाहायला मिळणार आहेत। पहिला थर झाला आहे, दुसरा थर झाला आहे, तिसरा देखील थर झालेला आहे, 4थ्या थराची त्या ठिकाणी तयारी सुरू आहे। त्यानंतर 5वा थर झालेला आहे। 5व्या थरावरचा जो गोविंदा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। 6व्या थरावरचा गोविंदा देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7 थर जे आहेत ते या ठिकाणी गोविंदा पथकाने लावलेले आहेत। आपण जर बघितलं तर सलामी 7व्या थरावर सलामी या गोविंदा पथकाने दिलेली आहे। सलामीची एक वेगळी स्टाईल यंदा आपल्याला गोविंदा पथकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि आपटेवाडी परिसरामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण गोविंदा पथकांचे या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण गोविंदा पथक या ठिकाणी मानवी मनोरा रचून सलामी देण्याचा प्रयत्न करत नक्कीच यशस्वी झालेल्या सलामीला हा जो गोविंदा आहे त्या गोविंदाला या ठिकाणी आता सन्मानित केलं जाणार आहे। या ठिकाणी गोविंदाला सलामी दे सलामी तो गोविंदाने जी स्टाईल मारली ती स्टाईल या ठिकाणी तो गोविंदा मारणार आहे स्टेजवरती। अतिशय सुंदर अशी सलामीचा प्रयत्न या ठिकाणी
केला. स्टेजवरती येऊन त्यांनी पहिल्या थरावर जाऊन उत्कृष्टाचा थर दिलाय. या गोविंदाचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. यांना पण घे, सगळ्यांना घे. या ठिकाणी गोविंदा पथकाला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि नक्कीच भावेश म्हात्रे असतील, माजी नगरसेवक हेमंत चितुरे असतील यांच्या ठिकाणी या ठिकाणी सकाळपासून थोडा उशीर झाला आम्हाला पूजन करायला. पावसाची पण थोडं जोरात चालू होता. आम्हाला मंडळांना सुद्धा त्रास होत होता. पाऊस चालू होता, थर लावणार कसे. पण या चिमुकलीने दाखवलं आपल्याला की थर काय असतो आणि तिने खरोखर उत्तम अशी सलामी 7व्या थरावर दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण 7 थर लावणं आणि ती उंची बघा तुम्ही किती उंच असते. त्यामुळे मी तिचा मी आभार व्यक्त करतो. रडू भावणूक झाली ती. आपण बघत असाल भाऊक झालेली आहे. खूप चांगला प्रयत्न. माहिती द्या काय कुठे राहते ती. मुलगा येतो. आम्ही आमच्या इथे जातो, माडामध्ये जातो. तो खूप जिगरबाज आहे. आम्ही प्रॅक्टिस करताना पडला पण होता, त्याच्या डोक्याला पण लागलं होतं. त्याच्यानंतर लगेचच दुसरा ट्रायलला चढला, पट्टी बांधून चढला. खूप जिगरबाज पोरगा आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला वजन वाढलं असताना पण आम्ही त्याला टापा ठेवला. म्हणजे पडला तरी तिने हार नाही मानली. हार नाही मानली, हार मानतच नाही तो. काम जिगरबाज आहे. रडतोय आता, तुमच्या भावाने सुरू केलं होतं. आठवणी आहेत, काय आठवणी आहेत पथकाच्या? आठवणी अशा आहेत की आम्ही सुरुवातीला माझा भाऊ जेव्हा करत होता तेव्हा आम्ही 7 थर लावत होतो. त्याची खूप इच्छा होती की आम्ही 7 थर लावावे. तर एका वेळेस आम्हाला 5 ट्राय दिले गेले, पण आम्ही 7 थर लावू नाही शकलो. तर आता तर आम्ही 8 थराच्या मानकरी होणार आहे यावर्षी. या संध्याकाळी आम्ही 8 थराचा आता 8 थराच्या संध्याकाळी आम्ही मानकरी होणार 100%. बदलापूरमध्ये आम्ही बदलापूर सोडून खरं तर पुढे जात नाही. आणि बदलापूरमध्ये आम्ही कमी अर्ध्यापेक्षा जास्त अंडी प्रज्वल प्रतिष्ठानच फोडतो. दरवर्षी फोडतो. श्रद्धाताई पण आमचं इंटरव्ह्यू घेतेच. अर्ध्यापेक्षा जास्त अंडी आम्हीच फोडतो बदलापूरमध्ये. आमचा भाऊ आमच्या सोबत नाही रडतोय मी. नक्कीच ज्या व्यक्तीने प्रज्वल प्रतिष्ठान सुरू केलं होतं तो व्यक्ती आज या जगात नसला तरी त्या आठवणीने हे गोविंदा पथक सराव करतं. आणि सर्वप्रथम तर जे आता गोविंदा पथक होतं प्रज्वल प्रतिष्ठान, प्रज्वल माझ्या भावासारखा आहे. तो माझ्यावर आम्ही दहीहंडीमध्ये तो माझ्यावरती चढायचा. त्याच्यामुळे तो नसल्यामुळे त्याची कमी भासते. पण त्याची कमी याच्या भावाने भरून काढली. त्याबद्दल या भावाचे अभिनंदन. त्याला आम्ही असंच पाठिंबा देऊ. आणि ही बक्षीस त्यांनी घेऊन द्यावी आमची अपेक्षा. आता तर सर्व आपले गोविंदा पथकांचं चालूच आहे. त्यानंतर लकी ड्रॉ ठेवलेलं आहे. रील्स स्पर्धा आहेत. विविध कार्यक्रम तर चालूच आहेत. लावणी डान्स आहेत. 5 ते 8. हो. काय आवाहन काय असणार आहे गोविंदांना? आता ही बदलापूर कुळगाव बदलापूर शहर शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून वामनजी म्हात्रे फाउंडेशन तसेच बदलापुरातील ही मानाची दहीहंडी आज भावेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या शिरगाव परिसरात इथं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या दहीहंडीला या बदलापूर शहरातून नव्हेच तर इतर शहरातून देखील भरपूर गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. आणि या दहीहंडीच्या समोर मैदानात बघाल तर गोविंदांचा जो उत्साह आहे ओसांडून वाहत आहे. आता इथे बदलापूर शहरातील प्रज्वल प्रतिष्ठान या मंडळाने 7 थराची आणि त्या एक छोट्या चिमुकल्याने एक जिगरबाज अशी सलामी देऊन इथे बाळगोपाळांचा उत्साह वाढवलेला आहे. आणि तो आता इथे बोलताना देखील भाऊक झाला आहे. त्याच्या काही आठवणींना उजाळा मिळून त्यांचा एक भाऊक क्षण इथे आम्हाला पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून इथे खूप बहुसंख्य बक्षिसांची देखील लयलूट केलेली आहे. या बाळगोपाळामुळे प्रेक्षकांना सुद्धा इथे इतर बक्षिसांच्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आनंद घेता येणार आहे. आजच्या दिवशी या कार्यक्रमाच्या दिवशी इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना व या बाळगोपाळांना उत्सवाच्या शुभेच्छा देतो. भावेश म्हात्रे यांनी जो कार्यक्रम आयोजन केलाय त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोविंदा पथक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या गोविंदा पथकाच्या स्टाईल ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आकर्षक बक्षिसांचा या ठिकाणी वर्षा होणार आहे. आणि जी मानाची ट्रॉफी आहे, मानाची ट्रॉफी या ठिकाणी आपण बघू शकतो. दाखवा मानाची ट्रॉफी दाखवा.
ही ट्रॉफी जी आहे, भव्य अशी ट्रॉफी जी आहे, 6 फुटांची ट्रॉफी जी आहे, 7 फुटांची जी ट्रॉफी आहे ती या ठिकाणी देण्यात येणार आहे गोविंदा पथकाला. ज्याने ही हंडी फोडली त्या पथकाला ही ट्रॉफी देण्यात येणार आहे. नक्कीच बदलापूर शहरातल्या ज्या सर्व दहीहंडी आहेत आम्ही राज्य माझा न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबवत राज्य माझा न्यूजशी जोडलेले राहा. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.